राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एनडीएसोबत जाण्याचा चर्चांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। यामागचं कारण म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यात झालेली अनौपचारिक भेट। सूत्रांच्या माहितीनुसार या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान केंद्र सरकार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। हे विधेयक मंजूर करण्यासाठी एनडीएला आणखी काही खासदारांच्या पाठिंब्याची गरज भासू शकते। अशा परिस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेले 8 खासदार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात। त्यामुळे जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे। दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएला पाठिंबा देणार का किंवा सत्तेत सहभागी होणार का याबाबत पक्षात अंतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। थेट सत्तेत सहभागी व्हायचं की बाहेरून पाठिंबा द्यायचा यावर पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये मंथन सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। या संदर्भात एका वरिष्ठ नेत्याकडे विशेष जबाबदारीही सोपवण्यात आल्याची चर्चा आहे। या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे। मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एनडीएसोबत जाण्याच्या चर्चा स्पष्टपणे फेटाळून लावत या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं सांगितलं आहे। मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला असून येत्या काही दिवसांत यावर नेमकी कोणती भूमिका स्पष्ट होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। सिनियर नेते कदाचित दोघं एकत्रित काम केले असल्यामुळे त्यांची एक मैत्रीचं नातं, त्यांचं पक्षविरहित मैत्रीचं नातं आहे, त्यामुळे ते कदाचित भेटले असावेत। जयंतरावांची आणि विनोद तावडेंची बैठक कुठे झाली मला नाही माहिती, बैठक झालेली तुमच्याचकडून ऐकते। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या चर्चांबाबत सूचक वक्तव्य केलं, तर रोहित पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या। चर्चा सुरू आहे एवढं मात्र नक्की आहे। आता त्यांना कोणता रस्ता सोयीस्कर असतो, वैचारिक की सत्तेचा, धन आणि संपत्ती आणि सत्ता, मंत्री यावर विश्वास ठेवून काम करायचं आहे, हे त्या लोकांचा संबंध आहे। त्यावर मला भाष्य करायची गरज नाही। अशी फक्त चर्चा आहे, त्याला कुठेही तथ्य नाही। तशा पद्धतीने कुठेही चर्चा न केंद्रात एनडीएच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न राज्यात कोणाबरोबर चालू आहे।